मुंबईसारख्या शहरात जिथे एका साध्या डॉक्टरची फी सुद्धा अवाढव्य असते, तिथे एका मोठ्या नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन एकही रुपया न देता उपचार घेणं शक्य आहे असं सांगितलं तर खरं वाटेल? आजच्या डीप डाईव्हमध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे एक अहवाल आहे जो मुंबईतल्या एका मोठ्या आरोग्य योजनेचं चित्र स्पष्ट करतो. चला याचा शोध घेऊया. नक्कीच. हा अहवाल आहे आयुष्मान भारत आणि आपली राज्याची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या एकत्रीकरणावर. या दोन्ही योजना आता एकत्र काम करतात आणि 1 जुलै 2024 पासून त्या संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाल्या आहेत. त्यामुळे होतं काय की मुंबईतील जवळजवळ प्रत्येक कुटुंब आता या योजनेसाठी पात्र ठरलं आहे. तर आजच्या डीप डाईव्हचा उद्देश हाच आहे की ही योजना मुंबईतल्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कशी चालते हे समजून घेणं. म्हणजे कागदावर तर हे सगळं खूपच प्रभावी वाटतंय, पण ही योजना नक्की आहे तरी काय? थोडं सोप्या भाषेत सांगता का? हो, थोडक्यात सांगायचं तर ही एक आरोग्य विमा योजना आहे. म्हणजे प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे कॅशलेस मिळतात, एकही पैसा न देता. आणि यात जवळपास 1356 उपचार पद्धती आणि 34 वेगवेगळे वैद्यकीय विभाग येतात. महत्वाचं म्हणजे यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी किंवा SHAS ही संस्था खासगी रुग्णालयांची निवड करते आणि त्यांच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवते. ठीक आहे, पण मग ही प्रक्रिया म्हणजे एका सामान्य माणसासाठी किती सोपी आहे? बरोबर. आणि इथेच आरोग्य मित्र ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. आरोग्य मित्र? हो, प्रत्येक नोंदणीकृत रुग्णालयात एक आरोग्य मित्र असतो, जो रुग्णाला नोंदणीपासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत सगळ्या प्रक्रियेत मदत करतो. त्यासाठी फक्त आयुष्मान कार्ड किंवा वैध रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. अच्छा, आणि मुंबईत या योजनेचं जाळं किती मोठं आहे? म्हणजे कोणती रुग्णालय आहेत यात? खूप मोठं जाळं आहे. उपनगरात बघितलं तर एपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स हे अस्थिरोग म्हणजे ऑर्थोपेडिक्ससाठी प्रसिद्ध आहे आणि हृदयविकारासाठी सुद्धा. तर चेंबूरमधलं सुराना सेठिया हॉस्पिटल हे मूत्रपिंड विकारांसाठी म्हणजे नेफ्रॉलॉजीसाठी ओळखलं जातं. म्हणजे इथे फक्त सामान्य दवाखाने नाहीत, तर विशेष उपचारांसाठी ओळखली जाणारी मोठी रुग्णालये आहेत. आणि इथेच एक गोष्ट मला खरंच अविश्वसनीय वाटते, लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया. अगदी. हाजी अली इथलं SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल, तिथे या योजनेअंतर्गत लहान मुलांवर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. कमाल आहे. इतकंच नाही तर वोकाट हॉस्पिटल हे मेंदूच्या शस्त्रक्रियांसाठी म्हणजे न्यूरोसर्जरीसाठी एक महत्वाचं केंद्र आहे. हे सगळं म्हणजे मोठ्या एकदाच होणाऱ्या शस्त्रक्रियांबद्दल झालं, पण ज्यांना आयुष्यभर नियमित उपचारांची गरज असते त्यांचं काय? जसं की डायलिसिस. विचार करा, ही फक्त 2 केंद्रांची आकडेवारी आहे. यावरून या योजनेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण आणि डायलिसिस सारखे महागडे उपचार हे सगळे आता मुंबईतील सर्वोत्तम खासगी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा अहवाल हेच दाखवून देतो की मुंबईतल्या खासगी आरोग्य सेवेमध्ये ही योजना एक मोठं आणि यशस्वी पाऊल आहे. यामुळे आरोग्य सेवा जास्त लोकांपर्यंत पोहोचते. नक्कीच हा अहवाल योजनेचं यश तर दाखवतोच, पण यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. ही प्रणाली यशस्वी रुग्णांसाठी उत्तम आहे यात शंका नाही, पण जेव्हा एखाद्या गंभीर रुग्णाची पूर्वमंजुरी म्हणजे प्री ऑथरायझेशन नाकारली जाते किंवा त्याला उशीर होतो, तेव्हा काय घडतं? कोणत्याही प्रणालीची खरी कसोटी तिच्या यशात नसते, तर ती तिच्या अपयशाला कशी हाताळते यात असते.